राधिका, आज कोणती गोष्ट वाचतेस? आला का धबधबा. प्रिय वाचकांनो, संध्या आणि संदीप आई बाबांसोबत सहलीला चालले आहेत. सुंदर धबधबा बघण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. तुम्ही कधी अशा सहलीला गेला आहात का? पण कधी कधी प्रवासात अनपेक्षित गोष्टी घडतात, नाही का? चला मग साधना आणि संदीप सोबत या मजेशीर प्रवासात धबधबा कुठे आहे ते शोधूया. बाबांनी विचारलं, झाले का सगळे तयार? हो, आम्ही सगळे तयारच आहोत, आई म्हणाली. संध्या आणि तिचा भाऊ संदीप अगदी हुरळून गेले होते. बाबांनी वर्णन केलेला धबधबा बघायला त्यांच्या गाडीनं जाणार आहेत. चला निघू या धबधबा बघायला, बाबा म्हणाले. आपण हा मुख्य रस्ता सोडून गावातल्या कच्च्या रस्त्याला लागलो की आणखीन मजा येईल. तुम्हाला रस्ता नक्की माहीत आहे ना? आईनं विचारलं. हो, मला माहीत आहे रस्ता, बाबा म्हणाले. आपण इथून डावीकडे वळायचा, खुणा नीट बघा, खात्री करा, आई म्हणाले. रस्ता चुकायला नको. बाबा पुढे जातच राहिले आणि आईला वाटत होता बाबांना रस्ता नीट माहिती नाही. चुकलं का आपण? संध्या आणि संदीपने बाबांना विचारलं. शक्यच नाही, बाबा ठामपणे म्हणाले. आता एक मोठं पिंपळाचं झाड दिसेल, तिथे आपल्याला डावीकडे वळायचंय, जरा लक्ष ठेवा. गाडी आणखी सुमारे 5 किमी गेली. वाटेत त्यांना आमराई लागली. मोठी वडाची झाडं पाणी ओलांडली, पण पुढे पिंपळाचं झाड काही दिसलं नाही. तेव्हा मुलं विचारू लागली, बाबा आपण रस्ता चुकलो का? बाबा म्हणाले, नाही रे, मला रस्ता माहीत आहे. ते पुढे जातच राहिले, पण कुठेही पिंपळाचं झाड नाही दिसलं. मेंढ्यांच्या कळपाला चरायला घेऊन चाललेल्या धनगराला बघून ते थांबले. धनगर मामा, मोठं पिंपळाचं झाड कुठे आहे आणि धबधबा कुठे आहे तुम्हाला माहित आहे का? काही आठवड्यापूर्वीच ते झाड तोडलंय. त्यांचा मोठा पुन्हा फक्त तिथं आहे. तुम्ही तो ओलांडून जवळजवळ 10 किलोमीटर पुढे आलात, धनगर म्हणाला. अरे बापरे, आता 10 किलोमीटर मागं जावं लागणार, बाबा कुरकुरले. नाही, तसं करायची गरज नाही, धनगर म्हणाला. या रेल्वे पुलाच्या खालून टेकडीकडे जा, डावीकडे वळा आणि तसंच पुढे जा, तुम्हाला धबधबा दिसेलच. धनगराने सांगितल्याप्रमाणे बाबांनी गाडी नेली, पण धबधबा दिसला नाही. आपण रस्ता चुकलो का? मुलांनी विचारले. जरा शांत बसा बरं, बाबा म्हणाले. आई हसली. त्यांना एक ट्रक दिसला. त्यात खूप माणसं होती. बहुतेक ते लग्नाचं वऱ्हाड होतं. संध्यानं बघितलं. वऱ्हाडातली नवरी मुलगी गोड दिसत होती. बाबांनी मोठ्याने विचारलं, धबधब्याकडे कसं जायचं? ही दुसरी टेकडी ओलांडून जा, मग पुलानंतर उजवीकडे वळा, म्हणजे धबधब्यापाशीच पोहोचाल, ते सगळे म्हणाले. मग ते पुन्हा पुढे निघाले. मला माहीत आहे आपण कुठे आहोत, आई म्हणाली. आपण चिखलात अडकलोय. खरंच त्यांची गाडी चिखलात अडकली होती. एका दयाळू शेतकऱ्याने गाडी बाहेर काढायला मदत केली. संदीप म्हणाला, मला फार भूक लागलीये. मला पण, संध्याई म्हणाली. मग त्यांनी निवांत सावली असलेली जागा शोधली आणि तिथे बसून जेवण केली. मग ते पुन्हा धबधब्यांच्या शोधात पुढे निघाले. भातांची शेतं, मक्यांची शेतं, उसाचे मळे मागे राहिले. बाबा पुढे जातच होते. ते कुठे पोहोचले असतील असं तुम्हाला वाटतं? मला हा रस्ता बघितलेला वाटतोय, बाबा म्हणाले. हो, बरोबर आहे, आई म्हणाली. आपण पुन्हा त्याच खुणेच्या पाठीपाशी आलो जिथून आपण निघालो होतो. आपण रस्ता चुकलो का? मुलांनी विचारलं. नाही, मुळीच नाही, बाबा म्हणाले. चला आता सगळे मिळून तोडलेल्या पिंपळाच्या झाडाचा मोठा बुंदा कुठं दिसतोय ते बघूया. आणि त्यांनी गाडी डावीकडे वळवली. तोडलेल्या झाडांचा बुंद दिसताच संदीप आनंदाने ओरडला. तो बघा, पिंपळाचा बुंद. बाबांनी आरामात गाडी डावीकडे वळवली. धबधबा लवकरच दिसेल अशी त्यांनी खात्री होती. थोड्याच वेळात त्यांना धबधबा दिसला. इतका सुंदर, इतका प्रेक्षणीय धबधबा त्यांनी पूर्वी कधीच पाहिला नव्हता.